हॅलो फ्रेंड्स, आज काय खास मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। थंडीचा सीझन चालू आहे आणि बाजारात गाजर खूपच छान आणि मुबलक प्रमाणात आलेले आहेत। तर अशा वेळी गाजरचा हलवा तर बनतोच। तर आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात पहिले आपण कढईमध्ये 2 टेबलस्पून तूप तापवून घेतलं। आपण 2 बाउल भरून गाजर किसून घेतलेलं आहे। आपण इथे गाजर स्वच्छ धुवून त्यांची वरची जी साल आहेत ती काढून घेतली आणि गाजर किसून घेतला। आता गाजर तुपात चांगलं परतून घेऊया। आता बघा, आपण थोडा वेळ ना असं जे तूप होतं त्याच्यावरच मारून ठेवलं, म्हणजे बंद करून ठेवलं झाकण देऊन। थोडा कलर बघा चेंज झाला। आता हाफ बाउल आपण दूध टाकून घेतलं। दूध आपण थोडं थोडं करून घालणार आहोत। तर पहिले आपण थोडं टाकून घेऊया दूध। बघा मस्त कलर चेंज झाला। आता परत दूध टाकणार आहे आपण। पहिल्यांदा टाकलं तर दूध परत टाकायचं। आता आपण पूर्णच दूध टाकून घेतलं। आपण इथे पाव वाटी, म्हणजे तेच बाउल ज्याने आपण गाजर मापून घेतलेलं, पाव वाटी साखर घेतली। पाव वाटी मावा टाकणार आहोत। मावा पूर्ण ऑप्शनल आहे, टोटली ऑप्शनल आहे। तुम्हाला हवं तर टाका, पण तुम्हाला जर हलवाई जसं बनवतो, जसं बाजारात आपल्याला हलवा मिळतो तसा हलवा जर खायचा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मावा जरूर टाका। आता दूध थोडं आटलेलं आहे तेव्हा आपण 1 टीस्पून इलायची पावडर टाकूया। आता आपण वितळवून घेऊया मावा। दोन टेबलस्पून आपण इथे मिल्क पावडर टाकली। मिल्क पावडर सुद्धा ऑप्शनल आहे। नुसतं दूध किंवा नुसता मावा टाकून सुद्धा तुम्ही हा हलवा तयार करू शकता। तुम्ही जर त्यात खवा टाकाल तर तसंच एकदम टेस्ट तशीच येईल। आणि जर नसेल तर काय नाही, दूध आणि याने पण मस्तच बनतो। आम्ही तर पहिला दूध टाकूनच करायचं। दूध आणि दूध पावडरने पण छान बनतो। आता आपल्याकडे जे जे ड्रायफ्रुट्स अवेलेबल आहेत ते बारीक बारीक चिरून आपण टाकून घेऊया। तर मी इथे बदाम टाकले, काजू टाकले, पिस्ता टाकला आणि थोडं काजू बदाम आणि पिस्ता मी वर डेकोरेशनसाठी टाकणार आहे। तर थोडंसं मी वाचून ठेवलं। तर आता आपला हलवा झालेला आहे। आपण मस्त गरमागरम सर्व करूया। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। धन्यवाद।